नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दोन समान गुणधर्म असणाऱ्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये किंवा ठिकाणामध्ये कशी तुलना केली जाते हे डिग्री ऑफ कंपॅरिझनमध्ये आपण पाहिलेले आहे. या व्हिडिओमध्ये मात्र आपण एका व्यक्तीची अनेक व्यक्तीबरोबर किंवा एका ठिकाणाची अनेक ठिकाणाबरोबर डिग्री ऑफ कंपॅरिझनमध्ये कशी तुलना केली जाते यावर सविस्तर चर्चा पाहणार आहोत. अर्थातच सुपरलेटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर करायचे यावर सविस्तर चर्चा पाहणार आहोत. तर पाहूया मध्ये किंवा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर करायचे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम पाहूया आपण. रमेश इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉईज इन द क्लास. बरोबर आहे. हे वाक्य कुठल्या डिग्रीमधलं आहे हे सर्वप्रथम आपण जाणून घ्यायचे. दिलेल्या वाक्यामध्ये रमेश इज वन ऑफ आणि द या गोष्टीमुळं आणि त्याचबरोबर टॉल हे विशेषण आहे. बरोबर आहे. त्याला लागलेल्या EST या प्रत्ययामुळे आपण हे वाक्य लक्षात आलं सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं आहे. बरोबर आहे. हे आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर मग आपल्याला दिलेलं वाक्य CDचं म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं हे पाहूया. आपल्याला माहिती आहे की सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री या दोन्हीची रचना समान आहे. बरोबर आहे. म्हणून अगदी सुपरलेटिव्ह डिग्रीप्रमाणेच हेही वाक्य करूया की बाबा रमेश बरोबर आहे इज म्हणजे रमेशला एक वचने असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद इज आलेलं आहे. सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये वन ऑफ द बरोबर आहे हे दिलेलं आहे ते आपल्याला काढावं लागेल आणि त्याचबरोबर टॉलच्या पुढं टॉलेस्ट बरोबर आहे EST हे पण काढावं लागेल आणि कंपॅरेटिव्हच्या वाक्यामध्ये टॉल TALL टॉलला कंपॅरेटिव्हचा फॉर्म काय होतं आहे डॉलर बरोबर आहे लावायचं. त्यानंतर काय करायचं विशेषणाच्या नंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन आपण घेत असतो. बरोबर आहे. पण या वाक्यामध्ये वन ऑफ ची रचना असल्यामुळं दॅन मोस्ट अदर किंवा दॅन मेनी अदर मोस्ट किंवा मेनी दोन्हीपैकी कुठलाही एक शब्द घेऊ शकतो. मग कसं झालं वाक्यात आहे रमेश इज टॉलर दॅन मोस्ट अदर किंवा दॅन मेनी अदर बॉईज. बरोबर आहे. इन द क्लास. आलं लक्षात. आता बघा दुसरं पिढीचं वाक्य आपण करून बघूया. मग आता पुढलं पिढीचं वाक्य करत असताना आपल्याला कशाचं वाक्य करायचं आहे पिढीचं. आता हे पिढीचं वाक्य करत असताना आपल्याला माहीत आहे पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या थोडं विरुद्ध रचना असते. बरोबर आहे. परंतु सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द दिलेलं जर असेल किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन मोस्ट अदर किंवा मेनी अदर जर दिलेलं असेल तर पिढीचं म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात मात्र व्हेरी फ्यू या शब्दानं करायची आहे हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर मात्र आपल्याला थोडं CD किंवा SD ह्या दोन्हीच्या विरुद्ध रचना असल्या कारणानं विशेषण कुठलं आहे हे बॉईज आहे. बरोबर आहे. मग बॉईजचा टॉल आहे तर टॉलच्या पुढचा भाग म्हणजे टॉलेस्टच्या पुढचा भाग काय बॉईज इन द क्लास त्यांनी सुरुवात करायची आहे. बरोबर आहे. आलं लक्षात. इथं लक्ष करा की बाबा इथं रमेशसाठी इज आलं आहे. बरोबर आहे. इथं मात्र व्हेरी फ्यू बॉईज काय आहे बॉईज आहे. मग हे बॉईज हे अनेक वचन असल्या कारणानं या इजचं अनेक वचन काय होतंय आर. बरोबर आहे. व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर. विशेषण कुठलं येतं टॉलेस्ट. बरोबर आहे. आणि इथं कुठलं आहे टॉलर म्हणजे या दोन्हीचं
मूळ रूप पॉझिटिव्ह रूप कशामध्ये घ्यायचं? ॲज टॉल ॲज म्हणजे ॲजमध्ये हे टॉल घ्यायचं मूळ रूप विशेषणाचं. बरोबर आहे. आणि राहिलेला भाग रमेश इकडलं उचलायचं आणि इथं ठेवायचं. झाली विरुद्ध रचना. कसं झालं वाक्य बघा. व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर ॲज टॉल ॲज रमेश. बरोबर आहे. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात आली पाहिजे आपल्या की बाबा जर दिलेल्या वाक्यामध्ये वन ऑफची रचना असेल सुपरलेटिव्हमध्ये तर त्याचं कंपॅरेटिव्ह करताना दॅन मोस्ट अदर किंवा दॅन मेनी अदर घ्यायचं आहे आणि पुढं विशेषणाच्या पुढचा भाग बॉईज इन द क्लास घ्यायचे. बरोबर आहे. आणि तेच पॉझिटिव्हचं वाक्य जर करायचं म्हणलं तर ते पिढीचं वाक्य करत असताना वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यूनं करायची आणि वाक्याच्या शेवटचा विशेषणाच्या पुढचा भाग कुठला आहे? बॉईज इन द क्लास. घेतलंय का नाही इथं? बॉईज इन द क्लास. ओके. आणि त्याच्यानंतर बॉईजचं अनेक वचन, बॉईजच्या पुढं अनेक वचन असणारं सहाय्यकारी क्रियापद आर वापरलेलं आहे. बरोबर आहे. मला वाटतं की हे वाक्य तुम्हाला समजलं असेल. आणि समजा जर समजलं नसेल तर लगेच आपण पुढचं वाक्य पाहूया. तर पुढचं वाक्य बघा इथं की डॉक्टर स्टेफन हॉकिंग इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं इथं? आपल्याला लक्षात असेल की बाबा दिलेलं वाक्य हे कुठल्या डिग्रीमधलं आहे हे समजलं पाहिजे. बरोबर आहे. कुठल्या डिग्रीमधलं वाक्य बाबा हे? तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज काय? वन ऑफ द. आणि ग्रेटला काय लागलेलं आहे? ग्रेटेस्ट. या गोष्टीमुळं दिलेलं वाक्य हे SD. बरोबर आहे. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं आहे. बरोबर आहे. आता आपल्याला कशात करायचं हे वाक्य? हे वाक्य फक्त कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे. बरोबर आहे. मग आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं करत असताना सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री या दोन्हीची रचना कशी आहे? समान आहे. बरोबर आहे. मग काय करायचं? डॉक्टर स्टेफन हॉकिंग. बरोबर आहे. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद डॉक्टर स्टीफन हॉकिंगला काय आलं? इज. मग तेच इज घ्यायचं. घेतलं. वाक्यामध्ये काय? वन ऑफ द. हे वन ऑफ द आपल्याला ठेवून चालतं का? नाही. बरोबर आहे. का? तर हे सुपरलेटिव्हमधलं वैशिष्ट्य आहे. मग ग्रेटेस्टचं EST सुद्धा काढायचं आहे. बरोबर आहे. मग ती काय करायचं आहे? ग्रेटेस्टचं कंपॅरेटिव्ह फॉर्म कुठला येणार? ग्रेटर. लागलं का ER? विशेषणाच्या पुढं काय घ्यायचं आहे आपल्याला? दॅन. कंपॅरेटिव्हमध्ये. बरोबर आहे. आणि वन ऑफ द असल्यामुळं दॅन मोस्ट किंवा मेनी पण घेऊ शकतो आपण. दोन्हीपैकी एक. दॅन मोस्ट अदर. आलं लक्षात येतपर्यंत? त्याच्यानंतर विशेषणाच्या पुढचा भाग कुठला आहे? ग्रेटेस्टच्या पुढचा भाग सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. मग लगेच त्याच्या खाली लिहायचं काय? सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. आलं? समजलं का? मग यानंतर आता आपल्याला पुढलं वाक्य करायचंय. कुठलं करायचंय लक्षात आलं? पिढीचं वाक्य करायचं म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य करायचंय. आता पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य करत असताना सुद्धा आपल्याला एक लक्षात असायला पाहिजे की बाबा सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या अगदी थोडं विरुद्ध पॉझिटिव्ह डिग्रीची रचना आहे. म्हणून आणि त्याचबरोबर म्हणून विशेषणाच्या पुढचा भाग म्हणजे ग्रेटेस्टच्या पुढचा भाग सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी नी सुरुवात करायचं आहे. परंतु वाक्यात सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन मोस्ट अदर हे आलं असल्या कारणानं पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यू. बरोबर आहे. कशानं? व्हेरी फ्यू या शब्दानं करायचे. त्याचबरोबर पुढं काय घ्यायचं? विशेषणाच्या शेवटचा भाग सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी
सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. आलं. इथं सायंटिस्ट हे अनेक वचन आहे, बरोबर आहे. म्हणून आणि व्हेरी फ्यू हे पण अनेक वचन आहे. म्हणून ह्या इज किंवा या इजचं सहाय्यकारी क्रियापदाचं अनेक वचन काय होतंय? आर. बरोबर आहे. आता विशेषण कशात आहे? ग्रेटेस्ट. बरोबर आहे. त्याचं मूळ रूप काय? ग्रेट. कशात घ्यायचं? ॲज, ग्रेट ॲज. बरोबर आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग. बरोबर आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग. आलं लक्षात? पुन्हा एकदा बघा. जर दिलेल्या सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये वन ऑफ द असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य करत असताना दॅन मोस्ट अदर किंवा दॅन मेनी अदर घ्यावं. बरोबर आहे. आणि पिढीचं वाक्य करत असताना मात्र व्हेरी फ्यूनं वाक्याची सुरुवात करावी. मला वाटतं की हे वाक्य इथं समजलं असावं. हे पहा, आता आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचंच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीचं वाक्य पाहणार आहेत. या अगोदरची रचना आपण वन ऑफ दची रचना पाहिलेली आहे. बरोबर आहे. आता मात्र असं नसून रिया इज द क्लेवरेस्ट गर्ल इन द क्लास. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा आहे की रिया इज द क्लेवरेस्ट गर्ल, म्हणजे शाळेमधील रिया ही सर्वात हुशार कशी मुलगी आहे? सर्वात हुशार आहे असं आहे. मात्र वन ऑफ दच्या रचनेमध्ये अनेक हुशारापैकी एक या अर्थानं वापरलं जातं. हे पहा, एक लक्षात असू द्या. दिलेलं वाक्य आपण EST आणि द या दोन बाबीमुळं कशातलं वाक्य समजतो? हे सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं वाक्य आहे हे आपण लक्षात येतं. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? दिलेलं वाक्य सुपरलेटिव्हमध्ये असेल तर आपल्याला ते वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कशामध्ये करायचं आहे? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री या दोन्हीची रचना समान असते. बरोबर आहे. मग चला करूया आपण. कंपॅरेटिव्ह डिग्रीला आपण इथं CD लिहूया. रियाच घेऊया. सहाय्यकारी क्रियापद इज एकवचने आहे, हे द काढून टाकूया. क्लेवरेस्टचं हे EST काढून टाकू आणि काय लिहूया? CLEVER. मात्र कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं म्हणून पुन्हा क्लेव्हरर लागलं. छान. विशेषणाच्या नंतर इथं दॅन येतं. बरोबर आहे. एनी अदर, म्हणजे जर वाक्यामध्ये वन ऑफ द नसेल तर दॅन एनी अदर घ्यायचं. बरोबर आहे. चला विशेषणाच्या पुढचा भाग. गर्ल नाऊन. इन द स्कूल. आलं लक्षात? समजलं? असंच बघा, दुसरं वाक्य आपण पिढीचं करण्याचा प्रयत्न करूया. बरोबर आहे. आता कशाचं वाक्य करायचं आहे? पिढीचं. आता पिढीचं वाक्य करत असताना काय करायचं आहे? आपल्याला माहित आहे PD आणि CD किंवा SDची रचना एकमेकाच्या विरुद्ध असते. म्हणून हे पिढीचं वाक्य करत असताना हे पहा, वाक्यामध्ये वन ऑफ द असेल तर काय घेत होतो इथं आपण? दॅन एनी अदर घेत होतो कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये. बरोबर आहे. आणि दॅन मेनी अदर किंवा मोस्ट अदर घेत होतो. बरोबर आहे. मात्र पिढीचं वाक्य करत असताना आपण व्हेरी फ्यू घेत होतो. पण आत्ता इथं वाक्यात वन ऑफ द नसल्या कारणानं वाक्याची सुरुवात ही नो अदर नाही करायची आणि विशेषणाच्या पुढचा भाग गर्ल इन द स्कूल घ्यायचं. गर्ल इन द स्कूल झालं. सहाय्यकारी क्रियापद रियासाठी इज आहे. इथं पण एकवचने असल्या कारणानं सहाय्यकारी क्रियापद हे इजच घ्यायचं. बरोबर आहे. विशेषण कुठलं आहे? क्लेव्हर. हे कुठल्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे? मूळ स्वरूपामध्ये, म्हणजे PD फॉर्ममध्ये. मात्र वाक्यामध्ये नो, नॉट, नन, नेव्हर, नथिंग किंवा नकारार्थी शब्दानं आलेला असेल तर विशेषण आपण सो ॲजमध्ये घेत असतो. बरोबर आहे. म्हणून सो
क्लेव्हर, क्लेव्हर ॲज, बरोबर आहे. आणि राहिलं काय शेवटी, रिया घ्यायचं शेवटी, रिया. ओके, छान समजलं. वाक्य कसं झालं, नो अदर गर्ल इन द स्कूल इज सो क्लेवर ॲज रिया. हे बघा, एक लक्षात असू द्या की हे तिन्ही वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. हे सर्वात प्रथम ह्या डिग्री ऑफ कम्पॅरिझनमध्ये पथ्य आहे किंवा बंधन आहे. दुसरं एक वाक्य आपण करून पाहूया. सुरेश इज द मोस्ट हँडसम बॉय इन द क्लास. बरोबर आहे. दिलेल्या वाक्यामध्ये सुरेश इज, द आणि मोस्ट ह्या दोन गोष्टीमुळं दिलेलं वाक्य हे एस डी फॉर्ममध्ये आहे. करायचं आहे आपल्याला याचं कम्पॅरेटिव्ह म्हणजे सी डी फॉर्ममध्ये करायचं आहे. बरोबर आहे. सी डी आणि एस डी ह्या दोन्हीची रचना कशी असते, समान असते. म्हणून सुरेश, बरोबर आहे. सहाय्यकारी क्रियापद इज, द मोस्ट निघून जाऊन मोस्टचं कम्पॅरेटिव्ह फॉर्म काय येतो, मोर. हँडसम विशेषण आहे, बरोबर आहे. मग सुरेश इज मोर हँडसम. विशेषणाच्या पुढं आपण काय घेतो, दॅन काय घ्यायचं, एनी अदर. लक्षात ठेवा, जर वन ऑफ द असतं तर दॅन मोस्ट अदर किंवा मेनी अदर झालं असतं. वन ऑफ द नसेल तर दॅन एनी अदर. ओके, पुढं काय राहिलं, दॅन एनी अदर बॉय इन द क्लास. बरोबर आहे. इथं लिहितो आपण बॉय इन द क्लास. झाला वाक्याचा शेवटचा भाग. पण वाक्य कसं झालं, सुरेश इज मोर हँडसम दॅन एनी अदर बॉय इन द क्लास. बरोबर आहे. या अगोदरचं वाक्य कसं होतं, सुरेश इज द मोस्ट हँडसम बॉय इन द क्लास. सुरेश हा सर्वात सुंदर मुलगा आहे. बरोबर आहे ना, वर्गातला. तसं त्याच अर्थाचं वाक्य, सुरेश इज मोर हँडसम दॅन एनी अदर बॉय इन द क्लास, म्हणजे वर्गातील इतर कोणत्याही मुलापेक्षा सुरेश हा अधिक सुंदर आहे. आता आपण त्याचं काय करूया, पीडीचं वाक्य करूया, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य करूया. बरोबर आहे. मग बघा, इथं आपण त्याला पीडी म्हणत असतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की बाबा, दिलेल्या वाक्यामध्ये सुरेश इज द मोस्ट हँडसम बॉय इन द क्लास हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं पीडी करत असताना पीडीची आणि सीडीची किंवा एसडीची रचना एकमेकाच्या विरुद्ध आहे. त्याचबरोबर वाक्यामध्ये वन ऑफ द नाही, म्हणून वाक्याची सुरुवात नो अदर नि करायचे. बरोबर आहे. मग विशेषणाच्या शेवटचा भाग काय, बॉय इन द क्लास घ्यायचं. ओके, सहाय्यकारी क्रियापद काय इथं, इज. इथं नो अदर बॉय हे एकवचने असल्या कारणानं इथं सुद्धा इज सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर वाक्यामधलं विशेषण हँडसम आहे, कुठल्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे, मूळ फॉर्म म्हणजे पीडीच्या फॉर्ममध्ये, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. मग मात्र वाक्यामध्ये नो असल्या कारणानं आपण बहुधा सो ॲजमध्ये विशेषण घ्यायचं. बरोबर आहे. सो हँडसम, हँडसम ॲज सुरेश. आलं लक्षात? मला वाटतं इथं वाक्य तुम्हाला समजलं असावं. बरोबर आहे. यानंतर आपण काही सरावासाठी वाक्य पाहूया. चला आणखी एक वाक्य पाहूया. ही थॉट्स दॅट रामनाथ इज द हॅपीस्ट फार्मर इन द विलेज. बरोबर आहे. याच्यामध्ये बघा, रामनाथ इज द हॅपीस्ट फार्मर इन द विलेज, याच्यामध्ये द आणि EST
या दोन गोष्टीमुळं हे दिलेलं वाक्य हे SD फॉर्ममधलं आहे हे लक्षात येते. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, दिलेलं वाक्य आपल्याला CD फॉर्ममध्ये घ्यायचं आहे, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे. बरोबर आहे. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करत असताना या गोष्टीचा विचार करायचा आहे की दिलेल्या वाक्यामध्ये ही थॉट्स दॅट आहे की नाही, हा जसाच्या तसा भाग घ्यायचा वाक्यात. बरोबर आहे. ही थॉट्स दॅट. आता इथून खरं पुढलं वाक्य चालू होतं. रामनाथ इज द रामनाथ इज द हॅपीस्ट फार्मर. बरोबर आहे. तर रामनाथचं माहिती आहे आपल्याला काय, SD आणि CDची रचना समान आहे. बरोबर आहे. म्हणून काय करायचं, रामनाथचं रामनाथ. बरोबर आहे. सहाय्यकारी क्रियापद इज हे द निघून जाणार आणि हॅपीस्ट EST निघून जाणार. काय लागणार कंपॅरेटिव्हचा फॉर्म हॅपियर HAPPIER. वायचा लोप होऊन आय येतं. बरोबर आहे. हॅपियर लागला कंपॅरेटिव्हचा फॉर्म. विशेषणाच्या पुढं काय फार्मर इन द विलेज आलं वाक्य. याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य करायचं. मग पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य करत असताना सुद्धा असंच. कसं, ही थॉट्स दॅट जसाच्या तसंही अगोदरचा भाग आहे तो घ्यायचा. ही थॉट्स दॅट. बरोबर आहे. रामनाथ आता इथं मात्र आपल्याला माहित आहे काय पीडीचं वाक्य करायचं. पीडीचं वाक्य करत असताना SD आणि PD किंवा SD आणि CD ह्यांचं वाक्य एकमेकाच्या विरुद्ध असतं. म्हणून विशेषणाच्या पुढचा भाग घेण्या अगोदर आपल्याला इथं काय घ्यावं लागणार आहे, लक्षात आलं तुमच्या? करा बरं विचार थोडा. लक्षात आलं? विशेषणाच्या पुढचा भाग फार्मर इन द विलेज, परंतु वाक्याची सुरुवात ही वन ऑफ द वाक्यात नसल्यामुळं नो अदर. बरोबर आहे. विशेषणाच्या पुढचा भाग फार्मर इन द विलेज. बरोबर आहे. सहाय्यकारी क्रियापद काय आहे, इज आहे, घ्या इजच. आणि विशेषण हॅपीस्ट आहे. बरोबर आहे ना. कुठल्या फॉर्ममध्ये येणार आहे, पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये. मात्र वाक्यात नकार असल्या कारणानं सो हॅपी HAPPY ॲज कशात आलं, सो ॲज मध्ये आलं. बरोबर आहे. रामनाथ. लक्षात आलं का? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, डिग्री ऑफ कंपॅरिझनमध्ये आणखी काही आपणास सरावासाठी इथं वाक्य देत आहेत. तर आपण हा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या वहीमध्ये सदरील वाक्य व्यवस्थित सोडवावी. सदरील वाक्य ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित आपल्या शिक्षकांशी चर्चा करून सोडवावी. धन्यवाद.